महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत उपशिक्षणाधिकारी पदाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे। या निकालामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी स्वप्नील रमेश बोराडे यांनी घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झालेली आहे। सुरुवातीपासूनच स्वप्नील रमेश बोराडे यांना MPSC व स्पर्धा परीक्षांबाबत आकर्षण राहिलेले आहे। यापूर्वी त्यांनी MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या बऱ्याच परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे, परंतु त्यांना या पदापेक्षाही वरचा पल्ला गाठून MPSC मार्फत उपजिल्हाधिकारी या पदावर विराजमान व्हायचं होतं। तर त्यांनी सध्या मिळालेल्या उपशिक्षणाधिकारी या पदाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा व त्यांच्या परिवाराचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। यासोबत गावातीलच राजू पाटील तसेच सुमित जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच पिंपळगाव काळे, बुलढाणा, जळगाव, खान्देश, जळगाव जामोद इथल्या मित्रमंडळींकडून व इतर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। त्यांच्या या दैदिप्यमान यशाच्या मागे कुटुंबातील सर्व सदस्यांचा व तसेच शिक्षक मित्रमंडळी या सर्वांचा मोलाचा सहभाग आहे। MCN न्यूज मराठीकरिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे।